नमस्कार, मी प्रिया यादव, महाराष्ट्र राज्याध्यक्ष, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना. आज खरं म्हटलं तर आज थोडासा विशेष पॉइंटवर बोलावं असं वाटलं आणि एक मेसेज होता आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी, आपल्यासाठी, माझ्या स्वतःसाठी पण आणि सर्व माझ्या नागरिकांसाठी. आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या पहलगाममध्ये अटॅक झाला होता. त्याच्यावर आपले प्राईम मिनिस्टर आणि आपली आर्मी ऑब्विसली खूप चांगला एकदम तगडा ऍक्शन घेतला आहे. त्याच्यासाठी तर माझ्या सर्व आर्मी, नेव्ही आणि वायुसेना, पोलीस, प्रशासन, प्रधानमंत्री आणि सर्व सर्व भारतीय नागरिकांना सुद्धा खूप खूप आभार आणि सॅल्यूट माझ्या सेनांना की त्यांनी इतकं चांगलं कार्य केलं. आणि माहीतच आहे काय केलं, सर्वांना सांगायची गरज नाही आहे. आतंकवादाच्या नावाखाली, दहशतवादाच्या नावाखाली ज्या देशांनी एक असं म्हणते नाही की बिलकुल ठेका घेतला होता, फॅक्टरी बनवली होती, एका एकाचा बदला एक एक करून ऑपरेशन सिंदूर या नावाने आपले प्रधानमंत्री चालवून राहिले आहे. आणि मला त्या गोष्टीचा खूप गर्व आहे. आणि ह्याही गोष्टीचा गर्व आहे की मी एक भारतीय नागरिक आहे, ज्या अशा भूमीमध्ये राहते ना, जिथे त्यांच्या घरात घुसून आपण दुश्मनात वार करणाऱ्या लोकांमधून ना की पाठीमागे, आणि नाही एवढ्या नीच आणि कायर हरकतीवर की धर्म विचारून मारणाऱ्यांना आपण शोधून शोधून म्हणतात ना ते चुन चुन के मारेंगे. बिलकुल, त्यासाठी तर मी थोडी खुश आहेच म्हणा. पण ह्या टाइम पिरियड मध्ये ना मी एक गोष्ट पण नोटीस केली आहे, जे थोडस मला कुठे ना कुठं जाणवत आहे, खटकलं पण म्हटलं तरी चालेल, की एक आहे बॉर्डरवर युद्ध सुरू आहे है ना, सीज फायर कुठल्या ना कुठल्यामध्ये. ते तर लोक इतके हाय लेवलचे बेशराम आहे, युद्धविराम दिल्यानंतर सीज फायर करून आपल्या जातीवर येणं म्हणते ना, आपली औकात दिखाना, ते तर दाखवूनच राहिले आहे. तर ते तर सोडूनच द्या. पण एक मीडिया आणि ह्या सोशल मीडियाचा वापर करून तिथले जे स्टार्स आहे, ऍक्ट्रेसेस आहे है ना, ते लोक जे स्टेटमेंट देऊन राहिले आहे ना, म्हणजे भारताच्या विरोधात, म्हणजे जे लोक, जे ऍक्टर्स, जे हिरो हिरोईन इथे येऊन आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, आपल्या भारतात येऊन इथले पिक्चर्स त्यांनी केले, इथले सिरियल्स करतात, वेब सिरीज करतात, इथलं अन्न खातात, इथले पैसे खातात, आपली आणि आपल्या देशात जाऊन भारताला म्हणतात की हा कायरताचं काम करून राहिले आहे, निर्दोष लोकांना मारत आहे. अशा लोकांना प्रश्न विचारायचा आहे की त्या लोकांनी जेव्हा धर्म विचारून आम्हाला मारलं तर तो कोणता यांचा साहसी काम होता का? तेव्हा शरम नाही वाटली ह्या लोकांना. आणि आज तिथली हानिया आमिर सारखी असो, फवाद खान असो किंवा कुणीही असो, असेच तुम्ही स्टेटमेंट देऊन राहिले आहे की तुम्हाला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. मिशी खान सारखी व्यक्ती, कंगना राणावत सारख्या व्यक्तीला स्टेटमेंट देऊन राहिली आहे. स्टेटमेंट कम धमकी पण येते तिची. वा, मानावं लागते लोकांना, म्हणजे हाय लेवलचे बेशरम आहे लोक. तर इथलेच खातात, इथेच राहतात, भारतात येऊन. मी तर भारतीय जी गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे आपली, किंवा एंटरटेन दुनियामधले जे पण रूल्स अँड रेग्युलेशन किंवा ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्या लोकांना तर विनंती करेल की पाकिस्तानातल्या लोकांवर, तिथल्या ऍक्टर ह्या लोकांना भारतात बॅन करावे. ऍक्च्युली ही प्रोसेस सुरू झालेली आहे, म्हणजे वाचण्यात आलं होतं की बॅन करत आहे. काही काही जे पोस्टर आहे, जसं मावरा खान वगैरे आहे, सनम तेरी कसम मधली वगैरे नाही का, आणि तिथलं है ना, पोस्टर मधून यांना काढण्यात येत आहे हळूहळू. तर हे लोक एवढा छोटासा राज्य भारताच्या समोर पाहिला तर असा है ना, म्हणजे आपल्याच भारतातून निघाले, आपणच एक भिकेचा कटोरा दिला आणि हेच लोक आपल्या डोक्यावर बसायला पाहून राहिले आणि स्टेटमेंट असे देऊन राहिले. इथल्या लोकांना सोडत नाही आहे. आणि आपल्या भारतातले हे जे गँग म्हणून बनली आहे, बॉलिवूड वाली गँग, एक तोंडाले यांना का पट्टी बांधून ठेवली आहे. ह्यांच्या तोंडात काय दही जमलाय? एकाच्याही तोंडातून स्टेटमेंट नाही निघाली, एकही असं बोलून नाही राहिला का बरं? आणि ते लोक पहा उड्या मारून राहिले आहे. आणि आपल्या भारतातले एवढे मोठे मोठे
सेलिब्रिटी स्टार बॉलिवूड मधले जे भारतीय जनतेच्या जीवावर खाते, आपले पिक्चर हिट करवते, यांचे एक एक मूवीची तिकीट काढायला जायला तर 300 400 रुपये आहे ना, आपण अगर आम जनता पाहायला जातो तर. आणि हे आपलंच खाते, आपल्याच इथे राहते, आणि आज यांच्या तोंडामधून एकही स्टेटमेंट नाही निघू शकत आहे पाकिस्तानच्या खिलाफ. चलो ठीक आहे, पाकिस्तान आतंकवादच्या विरुद्ध पाकिस्तानच्या खिलाफ ठीक आहे, तो वेगळाच मॅटर झालाय, त्याच्याशी तर आपल्याला काही करायचं नाही आहे. पण आतंकवाद खिलाफ जे भारतात हमले झाले, यांना काय इतकं पण म्हणजे सेन्स नाही आहे. हे काय सुरू आहे? अशा लोकांना तर बॅन केल्या पाहिजे, बॉयकॉट केल्या पाहिजे. मी तर भारतीय जनतांना म्हणेन की जे जे लोक ना हे असे दोगला चेहरा आहे ना लोकांचा, है ना, की दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे, अशा लोकांना तर बॉयकॉट केल्या पाहिजे. यांच्या कुठल्याही मूवीज रिलीज झाल्या ना आता, ते ह्या मूवींना सरळ सरळ बॉयकॉट केल्या पाहिजे. एकाही जनतेने तो पिक्चर पाहायला नाही पाहिजे. याचा हॅशटॅग बॉयकॉट बिलकुल इतकं ट्रेंड मध्ये आल्या पाहिजे ना, ह्याही लोकांना कळल्या पाहिजे की आपण ज्या भारतात खातो, ज्या माय देशाशी आपण, जे मायभूमी आपली जन्मभूमी आहे, त्या देशाची तुम्ही इमानदार नाही राहू शकत. तुमच्या तोंडात तुम्ही सेलिब्रिटी आहात, है ना. तुमचे बोललेले एक एक स्टेटमेंट, एक एक वाक्य काही लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचते, जे तुम्हाला आपले आयडियल मानत असेल किंवा तुम्हाला मानत असेल. जर आपण काही पॉझिटिव्ह बोललो, त्यांना काहीतरी नॉलेज दिलं, काहीतरी स्टेटमेंट किंवा काहीतरी बोलून एनकरेजमेंट केलं पॉझिटिव्ह, है ना, तर जनतेवर फरक पडते. तुम्ही फालतूच्या गोष्टी करता, फालतूचे दारूच्या ऍड पासून, गुटख्याच्या ऍड पासून सर्व करता, है ना, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. आणि जेव्हा तुम्हाला भारतासाठी काही बोलायचं असेल, भारताच्या नागरिकांसाठी, भारताच्या जवानांसाठी, आर्मीसाठी, वायुसेनेसाठी, कोणाहीसाठी असं बोलायला, आज तुमच्या तोंडामध्ये दही जमलाय. शेम ऑन यू, लिटरली शेम ऑन यू. ज्या देशात खाता, देशाची तुम्हाला कदर नाही आहे. काय म्हणायचं, मी तर म्हणते आजकाल जो सोशल मीडियावर हळूहळू येत आहे ना, बरोबर येत आहे. आणि मी स्वतः त्या गोष्टीला पण म्हणेल की जर तुम्ही भारतात राहून तुम्ही त्यांना सपोर्ट नाही करू शकत, तुम्ही बोलू नाही शकत, तुमच्या तोंडात दही जमलं आहे, काय अर्थ आहे तुमच्या भारतात राहून? तुम्ही हे ज्या पैशाच्या माझ्यावर एवढा आलाय ना, तो हे आम नागरिकांच्याच लोकांचा पैसा आहे. ठीक आहे. जर एकाची पिक्चर जर ना सुपर फ्लॉप झाली ना, तर दिवाळी निघालाय वेळ नाही लागणार. म्हणून आपली जिम्मेदारी ओळखा, समजा काय करायचं आहे. आणि हे नुसतं बॉलिवूड ऍक्टर ऍक्ट्रेस साठी नाही आहे, ही गोष्ट प्रत्येक त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर साठी आहे, किंवा एक मोठ्या मोठ्या डेजिग्नेशनवर जे पण लोक आहे, है ना, चाहे पॉलिटिक्स असो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असो, बॉलिवूड वाले असो, कुणीही असो. अरे तुम्ही तुमचा डेजिग्नेशनचा रिस्पेक्ट ठेवा, मान ठेवा. तुम्हाला जिथे स्टँड घ्यायचे आहे, जिथे आवाज उठवायची आहे, तिथे बोला. तुमच्या बोलण्यानं समोरच्यांना प्रोत्साहन मिळते, आम जनतेला एक उत्साह येतो काहीतरी करण्याची. पण काय बोला, पॉझिटिव्ह बोला, चांगले बोला, की ज्यांनी चांगला नॉलेज वाटा, है ना. हे नाही लावायचे हिंदू मुसलमान झगडे, ह्यांनी हे केलं ना, त्यांनी असं केलं तसं केलं. बिलकुल पॉलिटिक्स नाही. सोशल साठी करा, समाजकारण करा, पॉलिटिक्स नको करा. पॉलिटिक्स खेळून कोणाचं काही होत नाही, आणि चूप राहिल्याने काही होत नाही. आपल्या गीतामध्ये लिहिलंय, आपल्या शास्त्रात लिहिलंय, आपले कृष्ण भगवान म्हणतात ना, ते एक गोष्ट नक्की म्हणतात, मौन ही सर्वात मोठी शक्ती आहे. मान्य आहे. त्याच्यानंतरच नाही ऐकलं का? त्याच्यानंतर कृष्ण भगवाननी सरळ म्हटलंय, मौन मोठी शक्ती आहे, मान्य आहे. पर असा मौन पण कामाचा नाही. जिथे बोलायचं होतं तिथे तुम्ही चुप राहिले, बोलू नाही शकले आणि सहन केलं, तिथे तुमची काय अर्थ सिद्ध झाली, तुमचं कॅरेक्टर सिद्ध झालं. जिथे गरज आहे तिथे विरोध करून, तिथे बोलून तुम्ही तुमची बाजू स्पष्ट मांडा. काय झालं होतं, द्रौपदीचं वस्त्रहरण करताना सर्व मोठे लोक, परिवारातलेच लोक बसले होते, परिवारातलेच होते, फॅमिली लोक होते, मोठे होते, गुरु होते, सर्वच होते. त्यांच्या एक मौन धारण केल्याने, एक आवाज नाही उचलल्याने एवढा मोठा महाभारत झाला, विध्वंस झाला. जर जिथे बोलायचं आहे तिथे बोललेच पाहिजे.
आणि जिथे मौनची शक्तीचा वापर करायचा तिथे मौन शक्तीचा वापर केला पाहिजे. पण असं म्हणून नाही की ज्या मातृभूमीमध्ये तुम्ही राहता खाता आणि त्याच्याशीच गद्दारी करा, हे तर खपून नाही घेणार. आम्ही पण आहो, सर्वच लोक आहे, आम्ही पण महाराष्ट्रीयन, आम्ही तर तसेच शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही तर जय महाराष्ट्र, बिलकुल बिलकुल मागे पुढे पाहणार नाही, बिलकुल घाबरत नाही कोणाला, है ना. जिथे आपल्यासाठी स्टँड घ्यायचे, आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या लोकांसाठी, तिथे घ्या ना स्टँड. बिचारे ते लोक बॉर्डरवर जाऊन रात्री बेरात्री इथे सीज फायर होत आहे, बमबारी होत आहे, मिसाईल होत आहे, ते बॉर्डरवर राहून करू शकून राहिले आपल्या झोपेसाठी, आपल्या सुकूनसाठी, आपल्याला चांगली झोप, चांगलं राहावं त्याच्यासाठी. तर तुम्ही भारताच्या अंदर मध्ये राहून जेवढे ऐश करून राहिले, तर काय तुम्ही लोकांच्या जनतेसाठी, भारतासाठी काही बोलू नाही शकत, काही करू नाही शकत? जितकं जमते तितकंच सपोर्ट करा. अरे फुल नाही, फुलाची पाकळी तेवढा तर वापर करा, यूज करा. स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या अंतरात्म्याला इतका पण नको मारा की वर जाऊन तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. आणि देव जेव्हा विचारेल ना, कर्माचा जेव्हा हिसाब लेखाजोखा होईल, तेव्हा स्वतःची नजर स्वतःला नाही मिळवू शकणार तुम्ही. समजलं? असं पण कर्म नको करा, असंही कर्म नको करा की स्वतःचे आन्सर स्वतः नाही देऊ शकेल. थोडीशी माणुसकी जपा आणि लोकांसाठी, देशसेवेसाठी, लोककल्याणासाठी थोडं का होईना काम करा. बस मला वाटलं आज शेअर करावं. खूप दिवसाचं माझ्या डोक्यात येत होतं की म्हणावं आणि ही बोलल्या पाहिजे, ही गोष्ट माहीत झाल्या पाहिजे. कारण काय आहे, आजकाल सोशल मीडिया बेस्ट टूल आहे ना. खरं सांगते, आपले शब्द आपण जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू तितकं चांगलं. आमची संघटना नेहमी तत्पर आहे अशा कार्यास, लोकांना समाजकार्यासाठी. जिथे पण अन्याय होईल, जिथे पण चुकीच्या गोष्टी आहेत, तिथे नक्की आवाज उठवला जाईल. आणि अशा चुकीच्या लोकांसाठी किंवा ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, त्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमी समोर राहू. बस एवढं बोलून मी माझं व्हिडिओ संपवते. कोणाला भाषाही वाटू शकते, पण एक जरा थोडंसं सिरियसली विचार करा ना, तर ऍक्च्युअल सिरियस टॉपिक आहे. थोडा विचार करा माझ्या गोष्टीकडे. फालतूच्या गोष्टीत पडा नको, पॉलिटिक्स मध्ये पडा नको, अशी स्वतःच्या देशात राहून स्वतःच्या देशासाठी गद्दारी करा नको. कुणीही असो ते थोडंसं ज्या मातीचं खाल्लं, ज्या अन्नाचं खाल्लं, त्याचं नमक मीठ म्हणतो आपण खाल्लं. थोडीशी लाज राखा आणि लोकसेवेसाठी, जनतेसाठी, समाजसेवेसाठी, आपल्या भारतासाठी, आर्मीसाठी, पोलीससाठी आपल्याकडून जितकी हेल्प होते ते करा. ठीक आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.